नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पूजा करण्यापूर्वी किंवा आरती म्हणताना, देवाची पूजा करताना, सेवा करताना घंटानाद करण्याचा विधी आहे. तर म्हणजे काय, तर आपण घंटा वाजवतो. तर हा घंटानाद का केला जातो? या घंटानाद करण्यामागचं महत्व काय आहे? आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय? हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर घंटानाद करणं म्हणजे केवळ एक परंपरा नाहीये, तर त्यामागे शास्त्रीय दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या एक महत्वाचा विधी आहे असं मानलं जातं. तर सगळ्यात महत्वाचा पर्पज किंवा घंटानाद करण्यामागचा मेन उद्देश काय, तर गरुड शास्त्रात असं म्हटलं आहे, गरुड पुराणात असं म्हटलं आहे की घंटानादेन देवानाम आवाहनम भवे ध्रुवम. म्हणजे काय, तर घंटानादाने देवतांचे आवाहन निश्चितपणे होते. म्हणजे सगळ्यात मेन पर्पज काय की देवतांचे आवाहन करणे, म्हणजे देवतांना बोलवणे. आपण देवांना बोलवतोय की हे परमेश्वरा, हे देवादी देवा, आता मी तुझी पूजा सुरुवात करतोय, तुझी आरती मी सुरुवात करतोय, तर कृपा करून इथे उपस्थित व्हा, इथे तुम्ही हजर राहा. मी केलेल्या पूजेचा, मी केलेल्या आरतीचा, मी केलेल्या सेवेचा स्वीकार करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. तर घंटानाद करणे हे देवतांना आवाहन करण्याचं एक प्रतीक मानलं गेलंय, असं गरुड पुराणात सांगितलंय. काय, तर घंटानादेन देवानाम आवाहनम भवे ध्रुवम. घंटानाद केल्यामुळे देवांचं, देवतांचं आवाहन केलं जातं. तर हा मेन पर्पज आहे. दुसरा उद्देश काय, तर वातावरणाचे शुद्धीकरण. घंटानाद केल्यामुळे, घंटा वाजवल्यामुळे सूक्ष्म पातळीवर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा म्हणजे सर्व निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कमी होतात. त्यामुळे आपलं जे काही पूजेचं स्थान आहे, जिथे आपण पूजा करतोय, सेवा करतोय, ते स्थान अत्यंत शुद्ध आणि पवित्र होतं. यालाच नाद शुद्धी असंही म्हटलं जातं. आपल्याकडे बघा, नाद ब्रह्म नावाची एक कॉन्सेप्ट आहे. तर नाद ब्रह्म म्हणजे काय, तर व्हायब्रेशन्स हेच ईश्वराचं मूळ स्वरूप आहे असं म्हटलं जातं. आपण जेव्हा घंटानाद करतो किंवा घंटा वाजवतो, तेव्हा तेव्हा त्याच्यामधनं एक विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि या व्हायब्रेशन्समुळेच आपण ईश्वराशी कनेक्टेड होतो. आपलं मन ईश्वराशी जोडलं जातं असं म्हटलं गेलंय. यालाच नाद ब्रह्म असं म्हटलं जातं. विशेषतः जे संगीत शिकतात, शास्त्रीय संगीत वगैरे शिकतात, त्यांना याची माहिती असेल, कारण नाद ब्रह्म या कॉन्सेप्टचा संगीतशास्त्रात विशेष उल्लेख आलेला आढळतो. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संगीत हे केवळ करमणुकीचं साधन नाहीये, तर ईश्वराशी कनेक्ट होण्याचं साधन आहे. यालाच नाद ब्रह्म असं म्हटलं जातं. तर या नाद ब्रह्मामुळे वातावरणाचं शुद्धीकरण होतं, म्हणून घंटानाद करावा. तिसरा उद्देश आहे तो म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी. घंटेचा स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आवाज आपल्याला किंवा आपल्या मनाला वर्तमानात खेचून आणतो. आपल्या मनात बघा, आपल्या डोक्यात असंख्य हजारो प्रकारचे विचार सतत चालू असतात. जरी आपण देवासमोर बसलो असू, देवाची पूजा करत असलो, देवाची सेवा करत असलो, तरी आपलं मन भटकत राहतं. विचार येतच राहतात, ते काही थांबत नाही, नाही का? तर या घंटेच्या नादामुळे, या व्हायब्रेशन्समुळे आपलं मन जिथे कुठे भरकटलं असेल तिथून परत खेचून आणतं आणि आपल्याला वास्तवात आणून उभं करतं. आपलं मन एकाग्र होतं. हा घंटानाद करण्यामागचा अजून एक पर्पज आहे. तर मन भटकत असेल, असंख्य विचार येत असतील, तर आपलं मन आपोआप पूजेमध्ये स्थिर होतं आणि आपली एकाग्रता वाढते असं म्हटलं जातं. आणि याचा शेवटचा पर्पज असा आहे की असुरी आणि अशुभ शक्ती दूर करण्यासाठी घंटानाद केला जातो. आपल्या शास्त्रात असं सांगितलंय की घंटानादामुळे, घंटानादेच्या व्हायब्रेशन्समुळे अशुभ शक्ती, भूत, पिशाच किंवा इतरही सगळ्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात. म्हणून बघा, मंदिरात आपण प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळच घंटा लावलेली असते आणि तिथेच घंटा वाजवण्याची प्रथा आहे. का, तर त्या घंटानादेमुळे आपल्या बरोबर आलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा ऑटोमॅटिक दूर फेकल्या जातात. तर
घंटानादेन दैत्यानाम विद्रवणम प्रजायते. म्हणजेच काय, तर घंटानाद केल्याने दैत्य आणि अशुभ शक्ती दूर पळून जातात, म्हणून घंटानाद करावा. भगवान विष्णूने स्वतः सांगितले आहे की माझ्या पूजेच्या वेळेला जो कोणी घंटानाद करेल, घंटा वाजवेल, त्याच्यावर ती व्यक्ती मला अत्यंत प्रिय असते. मी प्रसन्न होतो आणि सर्व प्रकारच्या भूतबाधा दूर होतात. भूत, प्रेत, पिशाच सगळे दूर पळून जातात. विशेषतः ज्या घंटेवर गरुडाचं चिन्ह आहे, अशा चिन्हाने युक्त असलेली घंटा जर वाजवली तर सर्व पापांचा नाश होतो आणि माझी विशेष कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होते, असे भगवान विष्णूने सांगितले आहे. एकूणच ही इन्फॉर्मेशन समराईज करायची झाली तर घंटानाद करणे म्हणजे देवाचं आवाहन, वातावरणाची शुद्धी, नादशुद्धी, मनाची एकाग्रता आणि अशुभ शक्तींचे निवारण असे सगळे फायदे आहेत. म्हणून पूजेला सुरुवात करण्यापूर्वी, पूजा करताना, आरती करताना घंटानाद हा केला पाहिजे असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारची अजून माहिती जर आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.